आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा आगारामध्ये नुकतीच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचे शिंदखेडा शाखा फलक अनावरण संपन्न झाले। यावेळी विभाग आणि जिल्हा तालुका संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सेवा संघर्ष शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली। त्यामध्ये विभागीय अध्यक्ष धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने, विभागीय सचिव भटू बाबूलाल पाटील, विभागीय उपाध्यक्ष किरण सावडू पवार, विभागीय खजिनदार मीना हरिश्चंद्र ठाकरे यांसह शिंदखेडा डेपोची पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। त्यात डेपो अध्यक्ष दीपक काशीनाथ सोनवणे, डेपो सचिव भटू बाबूलाल पाटील, डेपो उपाध्यक्ष संतोष श्याम बाबा डेपो, खजिनदार मनोहर गंभीरराव सोनवणे, डेपो सहसचिव भूषण सोनवणे, डेपो कोषाध्यक्ष नितीन प्रताप शिंदे, डेपो संघटक गणेश धवन, डेपो प्रवक्ता संभाजी वेडुगीर गोसावी, त्याचबरोबर डेपो महिला अध्यक्ष सुनीता निंबा साळुंखे, डेपो सचिव अनिता अनंता मोरे यांची निवड करण्यात आली। यावेळी सूत्रसंचालन प्रवक्ता संभाजी गोसावी यांनी केले, तर अध्यक्ष दीपक सोनवणे आणि सचिव भटू पाटील यांनी आभार मानले। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदरील नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आज दिनांक 28 जानेवारी रोजी सेवा शक्ती संघर्ष शिंदखेडा आगाराची कार्यकारिणी जाहीर होती, परंतु आज महाराष्ट्रात दुर्दैवी घटना घडल्यामुळे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलं होतं त्यांना येऊ नाही शकले ते, त्याच्यामुळे आपण साधारण कार्यकारिणी खेळीमेळीच्या वातावरणात करून घेतलेली आहे। तरी आजची कार्यकारिणी ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि कर्मचाऱ्यांचे जे काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आपण आगार व्यवस्थापक यांना लवकरच भेट देणार आहोत। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डेपोचे अध्यक्ष जे आहेत दीपक काशीनाथ सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आणि डेपोचे खजिनदार डेपो सचिव माझी स्वतः निवड झालेली आहे डेपो सचिव म्हणून, डेपोचे खजिनदार मनोहर सोनवणे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि इतर सर्व पदं आपण वाटण्यात आलेली आहेत। धन्यवाद। बोला। आज शिंदखेडा आगार येथे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी चांगल्या वातावरणात आणि खेडीमेळीच्या वातावरणात पार पडली। थोडा अभाव असा झाला, जे आमचे मान्यवर आज उपस्थित राहणार होते, परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज विमान दुर्घटनेत कालवश झाल्यामुळे ते बरेचसे मान्यवर येऊ नाही शकले, कारण की महाराष्ट्र राज्याने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे। त्यामुळे बरेचसे मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित न असल्यामुळे थोडा आमचाही हिरमोड झाला, परंतु कार्यकारिणीची संपूर्ण तयारी झाली असल्यामुळे आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागला। म्हणून सर्व मान्यवरांचे मी जमलेल्या मान्यवरांचे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। आज दिनांक 28 जानेवारी 2026 आज हा महाराष्ट्रासाठी खूप काळा दिवस ठरलेला आहे। आपल्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा झाली असल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव कार्यक्रम घ्यावा लागत आहे, परंतु महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब हे विमान दुर्घटनेत कालवश झालेले आहेत आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून आपण सर्वांनी जागेवर उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावी। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।